हॅलो एव्हरीवन, मायसेल्फ ए राजमाने. आता आपण नेक्स्ट पॉईंट बघायचा आहे तो मल्टिप्लेक्सर, दॅट इज द डाटा सिलेक्टर. सो व्हॉट इज द नीड ऑफ मल्टिप्लेक्सर. मल्टिप्लेक्सर आपण का वापरतो? कारण आता आपल्याकडे भरपूर इलेक्ट्रॉनिक सर्किट आहेत. त्याच्यावर काय आहे बघा, द डिजिटल डाटा इज अवेलेबल मोर दॅन वन लाईन. म्हणजे आपल्याकडे डिजिटल डाटा जो असतो तो मोर दॅन वन लाईनवर अवेलेबल आहे. मग तो आपल्याला एक कुठला तरी डाटा आउटपुटला पाठवायला पाहिजे, बरोबर आहे? ठीक आहे, त्यासाठी आपण हा मल्टिप्लेक्सर यूज करतो. बघा, इन मोस्ट इलेक्ट्रॉनिक सर्किट द डिजिटल डाटा इज अवेलेबल ऑन मोर दॅन वन लाईन. सो इट इज नेसेसरी टू रूट दिस डाटा ऑन अ सिंगल लाईन. सो वी रिक्वायर्ड द सर्किट विच सिलेक्ट्स वन इनपुट ॲट अ टाईम. म्हणजे आपल्याला असं सर्किट लागणार आहे की त्यातलं एकच इनपुट तो सिलेक्ट करेल आणि आउटपुटला पाठवेल, आणि ते सर्किट म्हणजे काय आहे? मल्टिप्लेक्सर. ठीक आहे. सो दिस इज द ब्लॉक डायग्राम ऑफ मल्टिप्लेक्सर. बघा, n/1 मल्टिप्लेक्सर. n मीन्स द नंबर ऑफ इनपुट्स. n म्हणजे याला नंबर ऑफ इनपुट आहेत. आपण नंबर ऑफ डाटा म्हटलं ना, याला नंबर ऑफ इनपुट आहेत, आउटपुट फक्त एकच आहे. बघा, मल्टिप्लेक्सर हॅज मेनी इनपुट्स अँड वन आउटपुट अँड सम सिलेक्ट इनपुट. सो डिपेंडिंग अपॉन सिलेक्ट इनपुट, हे जर कुठले इनपुट आपल्याला आउटपुटला मिळणार हे ह्याच्यावर डिपेंड आहे. बघा आता D0 to n-1, बरोबर आहे ना? D0 to n-1. कारण आपण काय म्हणतोय, जर 8 इनपुटचा डाटा असेल तर D0 to 7 असते. म्हणजे n जे असेल त्याच्या आधीचं एक असणार आहे, D0 to n-1. दिस इज अ एनेबल इनपुट. एनेबल इनपुट काय आहे? एनेबल इनपुटमुळेच आपला मल्टिप्लेक्सर ऑन होतोय आणि तो नेहमी ॲक्टिव्ह लो असतोय. ॲक्टिव्ह लो म्हणजे काय? तो E बार. ॲक्टिव्ह लो म्हणजे जेव्हा त्याला 0 दिल तेव्हाच मल्टिप्लेक्सर ऑन होणार. जर 1 दिला तर मल्टिप्लेक्सर आपला ऑफ कंडिशनमध्ये असणार आहे. आलं लक्षात? So there are n data inputs, one output and m select inputs. मग त्यासाठी फॉर्म्युला आहे 2m is equal to n. 2m is equal to n. आता मी सांगितल्याप्रमाणे बघा, E is called as enable or strobe input. It is generally active low which is used to turn on the multiplexer. बरोबर आहे. आता हा B काय दाखवलं आहे बघा, हे बघा B कसं दाखवलं आहे बघा. मल्टिप्लेक्सर ॲक्ट्स ॲज अ मल्टिप्लायर बेस स्विच. म्हणजे स्विच आहे. आउटपुट गेट कनेक्ट्स टू ओनली वन ऑफ n डाटा इनपुट ॲज गिवन इन्स्टेड ऑफ टाईम. म्हणजे ठराविक वेळेपुरतं आउटपुट कुणाला कनेक्ट होणार? एखाद्याच इनपुटला कनेक्ट होणार. सो इट्स ॲक्ट्स ॲज अ स्विच, मल्टिप्लायर स्विच. इट इज अ इक्विव्हॅलंट सर्किट ऑफ मल्टिप्लेक्सर. ठीक आहे. आता नेक्स्ट बघा, टाइप्स ऑफ मल्टिप्लेक्सर. 2:1 मल्टिप्लेक्सर, 4:1 मल्टिप्लेक्सर, 8:1 मल्टिप्लेक्सर, 16:1 मल्टिप्लेक्सर, 32:1 मल्टिप्लेक्सर. त्यातले आपण ठराविक 2 बघूया. एक तुम्ही असाइनमेंटला सॉल्व करा. ठीक आहे. आता बघा, 2:1 मल्टिप्लेक्सर म्हणजेच काय? n/1. मग हिअर n इज नथिंग बट नंबर ऑफ इनपुट्स. किती आहेत? 2 आहेत. ठीक आहे. आपल्याकडे फॉर्म्युला काय बघा, 2m इज इक्वल टू n. 2m, n काय आहे? 2. मग m काय येणार? 1. म्हणजे नंबर ऑफ सिलेक्ट इनपुट किती लागणार आहे तिथं? 1. बरोबर आहे. मग ब्लॉक डायग्राम काढायचं. 2n/1 मक्स म्हणजे D0 आणि D1 डाटा इनपुट झाले. n-1 असते. E बार अनेबल इनपुट झालं. S0 एकच सिलेक्ट इनपुट झालं आणि Y काय झालं? आउटपुट झालं. पाठ करायला लागत नाही. येते लक्षात? आता ट्रूथ टेबल बघा. E बारसाठी 1 लिहायचं. एकच इनपुट आहे, सिलेक्ट इनपुट D0, आउटपुट Y. आता बघा, जर E बार 1 असेल तर मल्टिप्लेक्सर ऑन होईल काय? नाही. E बार जेव्हा 0 असेल तेव्हाच आपलं मल्टिप्लेक्सर ऑन होणार. मग E बार 1 आहे म्हणजे मल्टिप्लेक्सर आपला ऑफ स्टेट आहे. तेव्हा S0 काही असू दे, 0 किंवा 1, इट इज एक्स काढले म्हणजे काय आहे? क्रॉसमार्क म्हणजे काय आहे? इट डिनोट्स द डोंट केअर कंडिशन. म्हणजे S0 काही पण असू दे, 0 और 1, आउटपुट तुमचं बाय डिफॉल्ट 0च येणार. पण जेव्हा E बार 0 असेल, जेव्हा E बार 0 असेल तेव्हा काय होणार? मल्टिप्लेक्सर ऑन झाला. आता जेव्हा 0 असेल, S0 0 असेल तेव्हा काय होणार? वी सिलेक्ट D0 आणि D0चा जो डाटा आहे तो आउटपुटला आपल्याला मिळणार. म्हणून इथे आउटपुटच्या जागी काय झाले? D0 लिहिले. आता अगेन E बार 0चा आहे, S0 1 आहे. S0 1 आहे म्हणजे D1 सिलेक्ट होणार आणि D1वरचा डाटा आउटपुटला पोचणार. म्हणून इथं काय लिहिले? D1. आता फायनल आउटपुट इक्वेशन कसं लिहायचं बघा. आउटपुट इक्वेशन हे एकच येणार.
प्लसमध्ये, कारण का ह्याला आउटपुट किती आहेत, एकच आहे, बरोबर आहे. मग ई बार, कारण हे ई बार आहे ना, बरोबर आहे की नाही. 0 आहे म्हणजे ई बार, S0 बार आणि D0 प्लस ई बार S0 आणि D1. ठीक आहे, हे इक्वेशन आपलं झालं. आता त्याच्यावरनं लॉजिक डायग्राम कसे काढणार. S0चा एक घ्यायचं, D0 D1, S0चा इथं काय करायचं, S0 बार तयार करून घ्यायचं, नॉट गेट तयार करून. इथं D0चा आहे, D1चा आहे. पहिलं इक्वेशन काय आहे, ई बार आपण नंतर लिहूया. S0 बार कसं येणार माझं, इथं एक S0 आहे, हा नॉट गेट तयार करून आपण S0 घेतला, S0 बार. मग S0 बारपासून एक घेतलं, D0 एक घेतलं, ह्या दोघांचा अँडिंग आहे म्हणून इथं अँड गेट कनेक्ट केला. हे इकडं आपल्याला इक्वेशन मिळालं. नंतर काय बघा, S0 आणि D1 आहे, मग S0चं एक घेतलं, D1चं एक घेतलं, दोघांचा अँड गेट घेतला. मग ह्याचं ॲडिशन झाली. पण समजा इथं ई बार जर कॉमन काढला आपण तर काय होतं आहे, ई बार कॉमन काढल्यामुळे ह्याला एकच आपण ई बार द्यायचा आणि त्यानंतर काय असणार आहे, ई बार कॉमन काढल्यामुळे त्यांच्यात अँड गेट असणार आहे आणि फायनल आपलं आउटपुट आलं Y. आलं लक्षात. तसंच बघा 4:1 मक्स 4:1 मक्स n इज इक्वल टू किती आहेत, नंबर ऑफ इनपुट्स 4 आहेत, बरोबर आहे. 2m इज इक्वल टू n, 2m इज इक्वल टू 4. मग m किती असणार आहे, 2चा वर्ग, म्हणजे m इज इक्वल टू 2, म्हणजे 2 सिलेक्ट इनपुट इथं लागणार आहेत. मग बघा D0, D1, D2, D3 these are the 4 data inputs. Here E bar enable input, 4:1 mux output Y आणि S1 S0 सिलेक्ट इनपुट, S1 S0 सिलेक्ट इनपुट. ट्रूथ टेबलला बघा ई बार S1 S0 Y, बरोबर आहे. आता बघा ई बार काय काढलं, आता ई बार समजा मी 1 घेतलं तर मल्टिप्लेक्सर ऑन होईल काय नाही. ई बार जेव्हा 0 असेल तेव्हाच आपला मल्टिप्लेक्सर ऑन होणार. ई बार 1 आहे म्हटल्यावर मल्टिप्लेक्सर ऑफ आहे. मग S1 S0 काहीही असू देत, डोंट केअर कंडिशन, आपला आउटपुट काय येणार, 0. ठीक आहे. आता बघा 0 0 0 1 1 0 1 1. आता डायरेक्ट 8 4 2 1 नुसार बघायचं. 0 0 काय आहे, 2 1 नुसार 0, म्हणजे विथ सिलेक्ट्स D0चा डाटा Yला जाणार. जेव्हा S1 S0 0 1 असेल तेव्हा D1चा डाटा Yला जाणार, कारण 0 1 काय आहे, 1 आहे. 1 0 काय आहे, 2 आहे, त्यामुळे D2चा डाटा Yला जाणार. आणि 1 1 काय आहे, 3 आहे, 2 1 नुसार, मग D3चा डाटा Yला जाणार. आता बघा एक्सप्रेशन Y इज इक्वल टू ई बार S1 बार S0 बार D0 प्लस ई बार है का S1 बार S0 D1. नेक्स्ट ई बार S1 S0 बार D2 आणि ई बार S1 S0 D3. आता काय केलं, ई बार कॉमन काढलं, S1 बार S0 बार D0, S1 बार S0 D1, S1 S0 बार D2, S1 S0 D3. ठीक आहे. आता ही लॉजिक डायग्राम बघा. S1 बार सॉरी, आता ई इथं आपण घेतलेलंच नाही, मगाशी पण घेतलं नव्हतं ना. ठीक आहे. आता इथं बघा S1 आणि S0 घेतले, बरोबर आहे, S1 आणि S0. आता इथे S1 बार तयार करायला आपण नॉट गेट कनेक्ट केला आहे, हा इथं नॉट गेट तयार, म्हणजे हा S1 बार झाला S0 बार. पहिल्या इक्वेशनमध्ये काय बघा, S1 बार S0 बार D0, S1 बार S0 बार D0 घेतला. एक्स्ट्रा एकच लाईन आहे ना D0ची, मग इथे एक्स्ट्रा घेतली चालते, ह्याचा एंडिंग केलं. ठीक आहे. नेक्स्ट बघा S1 बार S0 D1, S1 बार S0 D1, ह्याचं एंडिंग केलं. नेक्स्ट बघा S1 S0 बार D2, S1 S0 बार D2, ह्याचं एंडिंग केलं. आणि नेक्स्ट काय आहे S1 S0 D3, S1 S0 D3. आता या सगळ्यांचं काय आहे बघा, प्लस ऑरिंग आहे आणि त्याला ई बार एंडिंग आहे. ऑर करायला मी ऑर गेट वापरला, मग ई बारला अँड करायला अँड गेट वापरणार, आणि हे फायनल इक्वेशन माझं मिळालं. कळालं डायग्राम. आता बघा नेक्स्ट काय बघा, मगसाठी आपण हे मल्टिप्लेक्सर जे बघालो त्यासाठी IC कुठला आहे आपल्याकडे अवेलेबल, तर 74151. दिस इज अ मक्स IC आणि तो किती आहे बघा, 8:1 मक्स आहे. म्हणजे त्याच्यामध्ये डाटा इनपुट किती असणार,
8 डाटा इनपुट असणार. D0 to D7 दिसत काय आहे बघा. D1 D0 D1 D2 D3 D4 D5 D6 D7. ठीक आहे. 8 नंबर ग्राउंड आहे आणि 16 नंबर VCC आहे. बरोबर आहे. 3 सिलेक्ट इनपुट्स कुठले कुठले आहेत बघा. सिलेक्ट इनपुट्स S0 S1 S2 आहे. द पेअर ऑफ आउटपुट Y अँड Y बार म्हणजे आउटपुट 2 आहेत Y आणि Y बार 5 आणि 6 नंबरला आहे काय. आणि ॲक्टिव्ह लो एनेबल इनपुट E बार 7 नंबरला आहे. जे आपण सगळं वापरणार आहे तिथं सगळं ICत आहे. 74151 74151 16 पिनचा IC आहे. 8 नंबर ग्राउंड आहे. 16 नंबर VCC आहे. त्यानंतर 1 2 3 त्यानंतर 12 13 14 15 these are the data inputs. D0 to D6 D7 S0 to S3 select inputs. E bar active low enable input आणि Y bar complement output Y output. कळालं बघा. इट हॅज द स्ट्रोब और एनेबल इनपुट विच मस्ट बी ॲट लॉजिक 0 टू एनेबल द मल्टिप्लेक्सर. बरोबर आहे ना. ई बार हा लॉजिक 0लाच कनेक्ट करायला पाहिजे तेव्हा मल्टिप्लेक्सर आपला ऑन होतो आहे. दिस IC हॅज 2 आउटपुट्स Y आणि Y बार वेअरच Y बार इज इक्वल टू इन्व्हर्टेड आउटपुट. ठीक आहे. इफ ई बार गोज हाय जेव्हा ई बार हाय असेल तेव्हा काय होणार. वायचं आउटपुट लो Y जर काय होणार लोवरून लॉजिक 0ला येणार आणि Y बार टू लॉजिक 1. पण फीचर्स काय आहेत बघा. सिलेक्ट वन ऑफ द 8 डाटा लाईन्स. पॉवर डिस्ट्रीब्युशन इज 30 मिलीवॅट. प्रोपगेशन डिले टाईम. ठीक आहे. आता नेक्स्ट बघा ही मल्टिप्लेक्सर ट्री आहे. म्हणजे समजा आता आपण आता टाईप कुठले कुठले बघितले 2:1 बघितले 4:1. समजा 8:1 असतील 16:1 32:1. जर मल्टिप्लेक्सर कनेक्ट करायला लागलं आपल्याकडे इनपुट लाईन्स भरपूर लागणार व ते सर्किट आपलं कॉम्प्लिकेटेड होणार. त्यामुळे आपण मल्टिप्लेक्सर ट्री वापरू शकतो आहे. म्हणजे काय करू शकतो आहे कमी लाईनचे मक्स वापरून आपण मोठा एक मक्स तयार करू शकतो आहे. बरोबर आहे. म्हणजे 8:1 मला मक्स तयार करायचं आहे तर मी 4:1चे 2 मल्टिप्लेक्सर वापरून 8:1 मक्स तयार करू शकते का नाही. तेवढ्यासाठी हे आपण मल्टिप्लेक्सर ट्री बघायची आहे. आता इथं बघा 8:1 मल्टिप्लेक्सर युजिंग 4:1 मल्टिप्लेक्सर. मग आता इथं काय केलं बघा आम्ही वर एक 4:1 मल्टिप्लेक्सर वापरलं खाली एक 4:1 मल्टिप्लेक्सर वापरलं. मला सांगा 4:1 मक्सला काय असणार आहे 4 इनपुट असणार आहेत आहे का नाही. इथं D0 to D3 2 सिलेक्ट इनपुट असणार S0 S1 आहे. ठीक आहे. इथं Y1 एक आउटपुट असणार आहे. आता इथं बघा खाली पण सेम तसंच खाली पण 4:1च मक्स आहे. मग 4 डाटा इनपुट आहेत फक्त त्याला नाव काय दिलं आहे आता 4 5 6 7. त्यानंतर सिलेक्ट इनपुट इथंच आहेत S1 S0 हे दोघांसाठी कॉमन केले आहे आपण आणि Y2 आउटपुट आहे. हे दोघांचं मिळून आपल्याला कंबाईन काय मिळणार Y मिळणार. बरोबर आहे. आता इथं काय केले बघा S1 आणि S0 बार S1 आणि S0 इकडे कॉमन घेतले दोघांसाठी. दिसते काय ह्याला पण S1 कॉमन आहे ह्याला S0 कॉमन आहे. बरोबर आहे. आता इथून जी लाईन घेतली बरोबर आहे इथनं ही लाईन आली आपली ही ई बार आहे हे पण ई बार आहे. हे काय केले बघा हे ई बार इथं नॉट गेटनं ह्या ई बारला जोडले आणि त्याला काय नाव दिलं आहे S2 दिलं आहे. कारण का 8:1 मक्सला किती सिलेक्ट इनपुट असणार आहेत 3 असणार आहेत कारण 2:3 8 असणार आहे. बरोबर आहे. मग 3 सिलेक्ट इनपुट पाहिजेत आपल्याला. इथं S1 S0 हे दोघांसाठी कॉमन आहेत आणि तिसरा काय झाला S2. मग S2च ॲज अ एनेबल इनपुट इथं कनेक्ट केला आहे. इकडं नॉट गेट लावून ह्याला एनेबल इनपुट कनेक्ट केला आहे. ह्याचा फायदा काय होतो बघा. आता हे ट्रूथ टेबल आहे 8:1 मक्सचं S2 S1 S0 Y. बरोबर आहे. 0 0 0 असताना D0 सिलेक्ट होणार 0 0 0 1 असताना D1 सिलेक्ट होणार 0 1 0 असताना D2 सिलेक्ट होणार 0 1 1 असताना D3 सिलेक्ट होणार 1 0 0 असताना D4 होणार 1 0 0 असताना D5 होणार 1 1 1 असताना D6 होणार 1 1 0 असताना काय होणार सॉरी इथे चुकले बघा 1 1 1 0 असताना D6 होणार 1 1 1 असताना D7 होणार. तेवढं ती प्रिंटिंग मिस्टेक आहे हे माझ्याकडून मिस्टेक झालं आहे तेवढं करेक्ट करा. ठीक आहे. आता काय करा आता बघा इकडे लक्ष द्या. जेव्हा हे बघा जेव्हा S2 0 आहे S2 जेव्हा 0 आहे तेव्हा ई बारला काय पोचणार 0 पोचणार. बरोबर आहे. S2 जेव्हा 0 0 आहे इथं बघा हे 4 पहिल्या D0 to D3 साठी S2 0 आहे तेव्हा ई बारला काय पोचणार
0 पोचणार, म्हणजे वरचा मल्टिप्लेक्सर ऑन होणार, बरोबर आहे की नाही. आणि तेव्हाच इकडे खाली काय पोचणार, खालच्या ई बारला ह्या 0चं इथं काय होणार, नॉट गेटमुळं 1 होणार, इथं 1 मिळणार. मग हा मल्टिप्लेक्सर तेव्हा ऑफ राहणार ना, हा मल्टिप्लेक्सर ऑफ राहणार. म्हणजे जेव्हा S2 0 आहे, ज्या वेळेला S2 0 आहे तेव्हा फक्त वरचा मल्टिप्लेक्सर ऑन असणार, दिसते काय. त्यामुळे D0 D1 D2 D3 आपल्याला कसं मिळणार, कारण ह्या 0 0 मिळून D0 मिळणार, 0 मुळे D1 मिळणार, 1 0 मुळे D2 मिळणार, 1 1 मुळे D3 मिळणार, बरोबर आहे. आता नेक्स्ट बघा, आता इथं बघा जेव्हा 1 1 1 1 आहे, नेक्स्ट 1 1 आहेत का नाही, इथं 1 असणार, बरोबर आहे. इथं 1 असल्यामुळे ह्याला इथं 1 असल्यामुळे ह्याला 1 मिळाला, त्यामुळे हा ऑफ होणार, आता वरचा ऑफ होणार, आणि ह्या 1मुळे ह्याचा काय होणार, 0 होणार, आणि खालचा ऑन होणार, बरोबर आहे. मग 0 0 असताना परत हे बघा 1 0 0 असताना D4 सिलेक्ट होणार, 1 0 0 1 0 1 असताना D5 होणार, 1 1 0 असताना D6 होणार, 1 1 1 असताना D7 होणार. आलं लक्षात कसं केलं ते. आधी हे डायग्राम काढायच्या, ह्याला किती सिलेक्ट इनपुट लागणार आहे, 2, ह्याला किती लागणार आहे 2, पण टोटल 8:1ला मग मल्टिप्लेक्सरला किती लागणार आहे 3, म्हणून ई बार ॲज अ तिसरा सिलेक्ट इनपुट कनेक्ट केला, ह्याला इथं नॉट गेट लावून ह्याला इकडे कनेक्ट केला आपण. आता बरोबर आहे, Y1 आणि Y2 आपल्याला 2 आउटपुट मिळाले, पण आपल्याला आउटपुट काय रिक्वायर्ड आहे, एकच आहे, म्हणून इथं हे काय केलं आपण, ऑर गेट लावून एक आउटपुट तयार केलं. आलं लक्षात, आलं नाही तर परत विचार आम्हाला. आता बघा, इम्प्लिमेंट द फॉलोइंग एक्सप्रेशन युजिंग मक्स यूज करून आपल्याला एक्सप्रेशन इम्प्लिमेंट करायचं आहे. आता इथं काय दिले बघा, y = समेशन m 0 1 2 3 6 7, बरोबर आहे, 0 1 2 3 6 7. आता बघा, आता इथं काय करायचं, कितीचा आहे मक्स यो 7चा, 7पर्यंत आहे म्हटलं इथं किती असणार आहे, 8:1 आहे. आता इथं जिथं जिथं दिले तिथं लॉजिक 1ला कनेक्ट करायचं, 0 1 2 3 6 7, बघा 0 1 2 3 6 7 हे काय आहे, समेशन m हे दिले म्हणजे ह्याचं आउटपुट काय असणार आहे, 1 SOP इक्वेशन असणार आहे. हे लॉजिक 1ला कनेक्ट करायचं, राहिलेले काय असणार आहे तिथं बघा 4 6 काय करायचं, सॉरी 4 आणि 4 5 राहिलेत ना, 4 5 डायरेक्ट ग्राउंडला कनेक्ट करायचे. 3 सिलेक्ट इनपुट S2 S1 S0 आणि एक आउटपुट झालं. आणि हे ट्रूथ टेबल काढले, जस्ट ट्रूथ टेबल म्हणजे कसं झालं, इथं बघा 0ला 1 आहे, इथे 1 आहे, इथं 1 आहे, इथं 1 आहे, इथं राहिलेल्या ठिकाणी 0 0 1 1 म्हणून असं काढलेलं आहे. नेक्स्ट बघा, अ सिस्टीम हॅज 3 बिट डाटा इनपुट, 3 बिट डाटा इनपुट आहे, बरोबर आहे. द आउटपुट ऑफ दी सिस्टीम इज 1 व्हेन ॲटलिस्ट 2 इनपुट्स आर 1, म्हणजे याचं आउटपुट कधी 1 दाखवलं त्यांनी, 3 डाटा इनपुटचं आहे, त्यामुळे आपल्याला 3चं हे काढायला पाहिजे, 0 0 0 0 0 1 0 1 0 0 1 1 1 0 0 1 0 1 1 1 0 1 1 1. आउटपुट कधी 1 आहे याचं त्यांनी सांगितलं आहे, ॲटलिस्ट 2 1 असल्यावर. मग इथं तर एक 1 आहे त्यामुळे आउटपुट 0, इथं 2 1 आहेत आउटपुट 1, इथे एक 1 आहे 0, इथे 2 आहेत 1, 2 आहेत 1, हे 2पेक्षा जास्त आहेत म्हटलं 1. परत 8:1चं काढणार, D0 2 D7 लिहिणार, S2 S1 S1 लिहिला. आता जिथं आता इथं किती बघा, 3 पोझिशनला काय आहे 1 आहे, मग 3 पोझिशनला 1 आहे, 5ला 1 आहे, 6ला 1 आहे, 7ला आहे, 3 5 6 7ला 1 आहे. आणि बघा 0 1 2 आणि 4ला 0 आहे, मग इथे 0. आलं लक्षात, समजलं मल्टिप्लेक्सर. काही समजलं नसेल तर विचारावा, सोपं आहे पण थोडंसं जरा प्रॅक्टिस पाहिजे, प्रॅक्टिस झाल्यावर तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे. तर नेक्स्ट पॉईंट आपण नेक्स्ट लेक्चरला डिमल्टिप्लेक्सर बघायचं आहे, बरोबर ह्याच्या ऑपोजिट. थँक्यू.